दत्तगुरूंच्या कृपेने काही लोकांचे आयुष्य अचानक योग्य दिशेला का वळते हे दैवी सत्य नक्की ऐका. अनेकदा काही लोक अत्यंत संकटात असतात, पण अचानक त्यांचे आयुष्य एका रात्रीत बदलते, कारण त्यांच्या मागील जन्माची पुण्याई जागी होते. ही ती साठवलेली गुप्त पुण्याई असते, जी योग्य वेळ येताच साक्षात दत्तगुरूंच्या कृपेने एखाद्या प्रखर प्रकाश झोतासारखी त्यांच्या आयुष्यात प्रवेश करते. जेव्हा दुःखाचा कोटा पूर्ण होतो, तेव्हा हे संचित कर्म त्यांना अंधारातून ओढून अत्यंत सुरक्षित आणि यशाच्या शिखरावर नेऊन बसवते. देव कधीच कुणावर अचानक मेहरबान होत नाही. तो केवळ त्या भक्ताच्याच अनेक जन्मांच्या निस्वार्थ सेवेचे फळ त्याला अत्यंत अचूक वेळी देतो. हा अचानक झालेला बदल म्हणजे योगायोग नसून साक्षात विश्वाच्या मालकाने भक्ताच्या भक्तीच्या खात्यात जमा केलेला तो सर्वात मोठा परतावा असतो. जेव्हा माणूस स्वतःचे सर्व मार्ग, बुद्धी आणि पैसा वापरून पूर्णपणे थकून जातो आणि हतबल होऊन जमिनीवर कोसळतो, तिथेच खऱ्या कृपेला सुरुवात होते. आता माझे काहीच चालत नाही स्वामी, तुम्हीच बघा. ही आतून आलेली हाक साक्षात दत्तगुरूंच्या हृदयाचा आणि मायेचा ठाव घेते. भक्ताचा मी करता आहे हा सूक्ष्म अहंकार जेव्हा मुळापासून नष्ट होतो, तेव्हा दत्तगुरू त्याचे आयुष्य स्वतःच्या हातात अत्यंत प्रेमाने घेतात. स्वतःची बुद्धी चालवणे थांबवताच भक्ताचे सर्व निर्णय साक्षात ईश्वराची इच्छा बनून अत्यंत अचूक आणि यशस्वी होऊ लागतात. शरणागतीच्या या एका क्षणामुळे भक्ताच्या जीवनाची गाडी विनाशाच्या रुळावरून अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे यशाच्या रुळावर वळवली जाते. अनेकदा माणूस स्वतःच्या दुःखात असूनही एखाद्या भुकेल्या जीवाला, गायीला किंवा श्वानाला अत्यंत मायेने घास भरवतो, किंवा कुणाचे तरी दुःख पाहून त्याचे मन अत्यंत निखळ करुणेने भरून येते आणि तो गुप्तपणे कुणाची तरी मोठी आणि निस्वार्थ मदत करतो. या मुक्या प्राण्यांच्या आणि गरजवंतांच्या डोळ्यांतून निघालेला तो मूक आशीर्वाद थेट साक्षात परब्रह्माच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात जाऊन धडकतो. या एका लहानशा पण अत्यंत सात्विक कर्मामुळे दत्तगुरू अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मार्गातील सर्व भयंकर अडथळे क्षणात जाळून टाकतात. ज्याने जगाचे अश्रू पुसले, त्याचे आयुष्य साक्षात देव अत्यंत सुंदर आणि योग्य दिशेने वळवतो. हा अध्यात्मातील सर्वात मोठा आणि जिवंत चमत्कार आहे. काही लोकांचे आयुष्य अचानक वळते, कारण दत्तगुरू त्यांना अत्यंत घातक आणि विषारी नात्यांमधून किंवा लोकांपासून ऐनवेळी ओढून बाहेर काढतात. सुरुवातीला जवळची माणसे दूर गेल्याने भक्ताला प्रचंड मोठे दुःख होते आणि तो आपल्या नशिबाला व देवाला अत्यंत हताश होऊन दोष देतो. पण काही काळाने त्याला हे अंगावर काटा आणणारे सत्य समजते की त्या मोहाच्या जाळ्यातून बाहेर पडल्यामुळेच त्याचे संपूर्ण आयुष्य विनाशापासून वाचले आहे. दत्तगुरू खोट्या लोकांचे मुखवटे फाडून भक्ताला सत्याचा अत्यंत प्रखर प्रकाश दाखवतात आणि त्याला त्याच्या खऱ्या उद्दिष्टाकडे ठामपणे वळवतात. हा सुरुवातीला वेदनादायी वाटणारा बदल साक्षात ईश्वराची अत्यंत मोठी करुणा असते, जी भक्ताला एका भव्य आणि सुरक्षित यशाच्या मार्गावर स्थिर करते. अनेकदा आयुष्याची दिशा चुकीची असते, कारण कुटुंबावर अतृप्त पूर्वजांच्या शापाचे आणि पितृदोषाचे अत्यंत भयंकर आणि अंधारे सावट असते. पण दत्तगुरूंच्या उपासनेमुळे किंवा एखाद्या सात्विक कर्मामुळे जेव्हा हे पूर्वज तृप्त होतात, तेव्हा घराण्यावरील हे अदृश्य ग्रहण कायमचे सुटते. पितर शापमुक्त होताच ते भक्ताला आणि त्याच्या कुटुंबाला अत्यंत भरभरून आणि पिढ्यानपिढ्या टिकणारे मोठे ईश्वरी आशीर्वाद देतात. या अदृश्य पाठिंब्यामुळे भक्ताची बुद्धी अत्यंत कुशाग्र होते आणि त्याची रखडलेली सर्व कामे अत्यंत वेगाने व विनासायास पूर्ण होऊ लागतात. अनेक पिढ्यांचे दुःख
एका क्षणात संपून आयुष्याला लागलेले हे योग्य वळण दत्तगुरूंच्या अथांग कृपेची सर्वात मोठी आणि जिवंत प्रचिती असते. दत्तगुरूंच्या कृपेने भक्ताच्या सूक्ष्म देहातील आज्ञाचक्र अत्यंत अनपेक्षितपणे आणि अत्यंत प्रखरतेने एका क्षणात जागृत होते. यामुळे भक्ताला आतून एक अत्यंत स्पष्ट आवाज येऊ लागतो, जो त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून अत्यंत खंबीरपणे रोखतो. कोणताही भौतिक पुरावा नसतानाही भक्त ऐनवेळी एखादा निर्णय बदलतो आणि पुढे घडणाऱ्या एका भयंकर मोठ्या संकटातून साक्षात वाचतो. मेंदूला मिळणारा हा ऐनवेळचा दैवी अलार्म साक्षात दत्तगुरूंचा असतो, जो त्याला संकटाच्या दारातून मागे खेचून यशाच्या राजमार्गावर आणतो. स्वतःमधील ईश्वराशी झालेला हा अत्यंत स्पष्ट संवाद भक्ताच्या आयुष्याची संपूर्ण दिशा एका क्षणात आणि कायमची बदलून अत्यंत अचूक वळण देतो. आयुष्य तेव्हाच योग्य दिशेला वळते जेव्हा माणसाचे प्रामाणिक कर्म आणि विश्वाची अत्यंत अचूक वेळ यांचा एक अद्भुत संगम होतो. दत्तगुरूंच्या कृपेने भक्त नेमक्या योग्य वेळी अत्यंत योग्य ठिकाणी असतो आणि योग्य लोकांशी अत्यंत विनासायास आणि नैसर्गिकरित्या जोडला जातो. जे काम अनेक वर्ष अडकलेले असते ते विश्वाचे दरवाजे उघडताच एका रात्रीत आणि अत्यंत अनपेक्षितपणे पूर्ण होऊन अथांग यश पदरात पडते. विज्ञानातील या क्वांटम शिफ्टलाच अध्यात्मात साक्षात दत्तगुरूंचा चमत्कार म्हणतात, जिथे ते काळाला मात देऊन भक्ताला यश मिळवून देतात. काळाच्या या अत्यंत सूक्ष्म गणितामध्ये ईश्वराने केलेला हा साक्षात हस्तक्षेप भक्ताला एका अत्यंत भव्य आणि दैवी प्रवाहात कायमचे आणून सोडतो. काही लोकांचे आयुष्य अचानक यासाठी बदलते कारण दत्तगुरूंना त्या भक्ताला स्वतःसाठी नाही तर समाजासाठी एक मोठा दीपस्तंभ बनवायचे असते. ज्या वेदनेतून भक्त तावून सुलाखून निघतो त्याच वेदनेत अडकलेल्या हजारो लोकांसाठी तो साक्षात एक अत्यंत प्रगल्भ ईश्वरी मार्गदर्शक बनतो. ईश्वर त्याच्या वाणीला एक अद्भुत वाचा सिद्धी देतो, ज्यामुळे त्याचे साधे शब्दही अनेक दुःखी आणि भरकटलेल्या जीवांसाठी साक्षात जीवनदान ठरतात. स्वतःच्या स्वार्थातून बाहेर पडून जगाचे अश्रू पुसण्याच्या या महान कार्यासाठी दत्तगुरू स्वतः त्याला अत्यंत सुरक्षितपणे योग्य दिशेला वळवतात. भक्ताचे आयुष्य हे त्याचे स्वतःचे राहत नाही, तर ते साक्षात दत्तगुरूंचे अत्यंत पवित्र आणि चालते बोलते मंदिर बनून जगाच्या कल्याणासाठी वाहू लागते. जेव्हा माणूस स्वतःचा खोटा अहंकार बाजूला ठेवून देवासमोर उभा राहून स्वतःच्या चुकांबद्दल अश्रू ढाळत अत्यंत प्रामाणिक पश्चात्ताप करतो, तेव्हा त्या एका क्षणात त्याच्या अंतःकरणातील सर्व पाप आणि नकारात्मकतेचा भयंकर साठा समूळ जाळून कायमचा खाक होतो. दत्तगुरू त्याची हैसियत किंवा भूतकाळ पाहत नाहीत, ते केवळ त्याच्या डोळ्यांतील पश्चात्तापाची ती अत्यंत शुद्ध आणि निखळ भावना पाहतात. माफी मागण्याची आणि स्वतःला सुधारण्याची ही तळमळ देवाला इतकी भावते की देव स्वतः त्याला अत्यंत मायेने एका नव्या सात्विक मार्गावर आणतो. हा पश्चात्ताप माणसाला भूतकाळाच्या अंधाऱ्या तुरुंगातून कायमचा मुक्त करून अत्यंत तेजस्वी आणि सकारात्मक आयुष्याची एक सुंदर सुरुवात करून देतो. जोपर्यंत पैशांची आणि भौतिक गोष्टींची लालसा असते तोपर्यंत माणूस सतत चुकीचे आणि अत्यंत विनाशाकडे नेणारे निर्णय घेत राहतो. पण कृपेमुळे जेव्हा ही हाव संपते आणि जे देशील त्यात समाधान ही अत्यंत उच्च दर्जाची निष्काम अवस्था मनात निर्माण होते, तेव्हा खरा चमत्कार घडतो. ज्या वैभवासाठी तो आधी धावत होता तेच यश आणि संपत्ती आता दासासारखी त्याच्या पायाशी येऊन अत्यंत नम्रपणे लोळण घेऊ लागते. भक्त यशाने हुरळत नाही आणि अपयशाने खचत नाही. त्याची ही स्थितप्रज्ञ अवस्था त्याला जगातील सर्वात श्रीमंत आणि समाधानी मनाचा राजा बनवते. लालसेचा अंत करून समाधानाच्या राजमार्गावर
आयुष्याला वळवणारी ही दत्तगुरूंची अत्यंत अथांग आणि डोळे दिपवणारी साक्षात किमया असते. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.